टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल 7/8/2025 रोजी सायंकाळी सुमार 5:30 वाजता MIDC पोलीस स्टेशन हद्दीत साईनगर परिसरातील रहिवासी शरणू शिवराय हांडे वय 37 यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी 5-6 इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अबडक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं। त्यावर DCP श्री कबाडे, DCP श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथके असे 4 पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं। त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला। त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलं ताबडतोब आणि अबडक्ट करणारे अपहरणकर्ते 4 लोक अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा 4 लोकांना ताब्यात घेतलेले आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरणू शिवराय हांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं। त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं, तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेले आहेत। त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत, ते स्टेबल आहे आणि हे 4ही आरोपी आणि जे इतर अनोळखी आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा 425 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे। यात श्री कबाडे, श्रीमती पाटील, श्री डोरगे, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे, श्री भरत आणि श्री गाडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी 4-4.5 तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेले आहेत आणि ते विक्टिमला आम्ही सुखरूप रेस्क्यू केलेले आहे। जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी कुठले आहेत? सगळे सोलापूरचे आहेत की पुण्यातून? ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत। आता आमच्याकडे 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत, ते सर्व सोलापूरचे आहेत। वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असा निष्पन्न होत आहे। राजकीय दावेदारी होत आहेत, काही राजकीय अँगलमुळे हा सगळा प्रकार झालेला आहे असं वाटतं? हे अपहरणकर्ते जे मेन अक्यूज्ड आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहेत हांडे हे दोन्ही वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतं आणि या इन्सिडेंटचं स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे। आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला 2-3 महिने अगोदर हे विक्टिमनी अक्यूजला मारहाण केलं असा एक विषय आता समोर येत आहेत। ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत, पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे। मारहाण करणारे जे आरोपी आहेत कोणकोणत्या प्रकारचे साहित्य त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले? ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे चाकूसारखा जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतं आणि त्यात विक्टिमच्या ताईला इंजुरी केलेल्या आहेत, त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे। सर गाडीमध्ये साडी किंवा फटाकड्या वगैरे काय आढळले? ते आता तपासाचा भाग आहे। आता बाकी निटिग्रिटीज आणि डिटेल्स प्रेस मीटला बोलणं योग्य नाही। जे युवक आहे त्याचा असा दावा आहे की गाडीमध्ये चर्चा चालू असताना कोणतरी दादाला व्हिडिओ कॉल करावा, आमदारांची अशी मागणी आहे की त्या व्हिडिओ कॉलची देखील
तपासणी त्या अनुषंगाने पोलिसांनी केली पाहिजे, तर त्या अर्थाने काही तपास होणार आहे का? सी आत्ता टीमनी एवढा अगदी 4-4.5 तासात व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ते स्टेबल झाल्यानंतर आमच्या विचारपूस त्यांच्यासोबत राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे. जे अपहरणकर्ते आहे, जे अक्युज्ड आहे, त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहेत तेही त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहे. त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल. आता इनिशियल स्टेजला जे काही ॲलिगेशन्स आहे आणि काउंटर ॲलिगेशन्स आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे. त्याबद्दल तपासादरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.